नमस्कार मंडळी. मंडळी, मनुष्याला काय लागतं जगायला? अन्न, वस्त्र, निवारा. हो, बरोबर आहे, अन्न, वस्त्र, निवारा. पण कालाय तस्मै नमः. आता मनुष्याला जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा आणि क्रिकेट. आज 140 कोटी आपल्या भारताच्या ह्या लोकसंख्येमध्ये क्रिकेट हा आपला एक जणू धर्म झालेला आहे. त्यामुळे गेल्या वेळी आपण नितीन दादाकडून सेलिब्रिटींबद्दल बोललो, हिरो हिरोइन. अरे क्रिकेटर तो अपने दिल की धडकन है. तो दादा, तुम्हारे खजाने में कुछ क्रिकेटर है क्या नहीं? असं असायलाच पाहिजे. असायलाच पाहिजे. सर्वांना नमस्कार आणि स्वागत सर्वांचं. तर आजचे 2 एपिसोड आपण क्रिकेटवर करायचं, क्रिकेटच करायचं. तर एकदा असा फ्लाईटवर चाललो होतो प्रमाणे, आणि अपर डेक जम्बो होती. त्यावेळेचे दिवस ते ना. तर अपर डेकला एक सुनील नावाचा एक ज्येष्ठ असा पर्सन होता. त्याने मला फोन करून सांगितलं, नितीन वरती आहे. म्हटलं कशाला? तर तू वरती ये तर खरा, मग सांगतो तुला. मी गेलो वरती. त्याने मला दंड धरून मला सरळ त्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सगळे बिझनेस क्लासचे लोक असतात, 3ऱ्या रोच्या इथे नेला. त्याची एक सीट रिकामी होती आणि खिडकीच्या सीटच्या इथे एक जण असा रुंद खांदे, असे ब्रॉड, रुंद छाती, पेलदार स्नायू असलेला असा, आणि शिसवी काळा रंग असतो ना, हो हो हो, तसा काळसर, बारीक केस, असं गरुडासारखा नाक. या वर्णनानं तुला कोण वाटतं, कोण असेल तिथे? जो गोलंदाजांचा कर्दन काळ होता. सांग तू फक्त. त्याचं नाव तुम्ही किंग. आणखीन त्याचं किंग हे पण सांगतो. तर तो म्हणजे विवियन रिचर्ड्स. मला म्हणजे मनात मी बघत राहिलं, म्हटलं विवियन रिचर्ड्स, बाप रे. आणि माझ्या सर्वात आवडत्या खेळाडूंपैकी तो एक आहे. आणि सुनीलने माझी ओळख करून दिली, सचिनचे बंधू म्हणून असे. तर मग काय, तो एकदम दिल खुलासपणे असं त्यांनी हातच हातात धरला. म्हणजे सिंहाचा पंजा असतो तसा त्याचा हात होता, एवढा मोठा. त्या हाताच्या पंजात त्यांनी धरला आणि त्याचे ते शुभ्र आणि चकचकीत दात मात्र अगदी हे होते. आणि तो खुश होऊन बोलायला लागतो, म्हणाला, आय लव्ह सचिन, त्याच्या वेस्ट इंडियन स्टाईलमध्ये. म्हणा त्याच्या गेम पाहिला, त्याचं ते सुप्रसिद्ध वाक्य आहे की मी सचिनची इनिंग पाहण्यासाठी तिकीट विकत घेईन. क्या बात आहे. आणि विकत सुद्धा घेईन, म्हणजे त्यांना तर ते पॅसेस मिळतात, पण मी विकत घेऊन सुद्धा त्याची बॅटिंग बघेन. इतका तो सचिनवर खुश होता. आणि दुसरं म्हणजे तो नुसताच क्रिकेटर म्हणून नाही, तो एक असे ह्युमन बिईंग. तो एकदम व्हेरी सॉफ्ट, त्याचं बोलणं वगैरे हे मला खूप आवडतं. डाऊन टू अर्थ आहे अमुक. आणि त्याच्यानंतर तो एकतर्फी पुढचे 10 ते 15 मिनिटं बोलत होता. आणि जसा तो मैदानावर मुक्त छंदाने खेळतो ना, तसा स्वैर फटकेबाजी चालू झाली होती. म्हणजे नुसताच गोड नाही सर्वांविषयी. तर तो वेस्ट इंडियन मधल्या काही लोकांवर अशी टीका पण करत होता की ते म्हणे कॉलर टाईट ठेवतात आणि हिरोगिरी करत फिरतात, आणि परफॉर्मन्स बघा तर शून्य, काही करत नाहीत. देशासाठी ते काही हेच नाही म्हणजे असं. तर अशा रीतीने तो मन मोकळेपणाने बिनधास्त त्याची फलंदाजी चालू होती, गोलंदाजी चालू होती. थोडक्यात बोलत होता एकटाच आणि मी ऐकत होतो. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आणि मग 10-15 मिनिटांनी मग मी निघालो. तर त्यांनी पुन्हा माझा शेक हँड केला आणि मी निघालो. आणि सिंहाच्या आळीला हात लावावा तसा मी थरारून गेलो. म्हटलं काय अनुभव आहे हा विवियन रिचर्ड्सला भेटणं म्हणजे. कारण ही वेस्ट इंडियन माणसं आहेत ना, ही मुळातच अशी दिलखुलास आणि अशी बोलकी. तू मैदानावर जर बघितलं ना, तरी सुद्धा ती बघितलं डान्सिंग करत असतात, कधी म्हणजे हसत असतात, खेळत असतात, असे म्हणजे टाईट लिप नसतात, बिंदास असतात. आणि त्याचा अनुभव मला आणखी एक असा आला की हाँगकाँगला एकदा मी फॅमिली बरोबर चाललो होतो. आणि पहिल्या रो मध्ये
कोण बसलं होतं तर कालीचरण बसले होते. हो, क्या बात तर आहे. त्यावेळेसची रिचर्डच्या वेळेसची ती टीम होती, म्हणजे त्यातला एक म्हणजे कालीचरण. हम्म. तर मी कालीचरणला कोणीतरी माझी ओळख करून दिली. अरविंद तर कालेश्वर. उठून उभा राहिला. हम्म. तुम्हाला सचिन अँड लारा द ग्रेट हम्म. बरं झालं. हम्म. त्याच्यानंतर मग मी त्याला रिक्वेस्ट केली. माझा मुलगा खेळायचा आणि त्याला क्रिकेटची आवड होती. हम्म. म्हणाला मॅम मुलासाठी जरा एखादा फोटो मी देऊ शकाल का? हम्म. तर तुम्हाला इमिजिएटली वाय नॉट. हम्म. आणि समोर एक क्रू होता, त्याला आम्ही रिक्वेस्ट केली. हम्म. माझा कॅमेरा दिला त्याला, त्यांनी फोटो काढला. हम्म. आता फोटो काढल्यानंतर मी त्याला थँक्यू म्हणून निघणार, हम्म. तुम्हाला वेट. आणि ते क्रूला सांगितलं अजून एक फोटो काढ, हम्म. कारण पहिला फोटो समजा फुकट गेला उकड गेलं तर स्पेअर वन पाहिजे. बरोबर बरोबर. अगत्य बघ त्याचं, हो 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 अगत्य हे खरं मी दाखवायला हो पाहिजे, हो. तो दाखवत होता. हम्म. तर असे हे वेस्ट इंडियन खेळाडू हो. दिल खुलास आणि मन मोकळा स्वभावाचा. हम्म. आणि असाच मला आणखीन एका अशाच दिल खुलास हम्म. आणि मन मोकळ्या स्वभावाच्या इंडियन बॅट्समनचा, तो सुद्धा आता 60 मधला होता, अच्छा. म्हणजे जुनाच. जुना. आता नवीन पिढीसाठी तो नवीन आहे. हम्म. नाव पण काही माहित नसेल काही लोकांना. हम्म. पण तो यष्टीरक्षक होता. हम्म. पतोडीची टीम होती त्यावेळेस. हम्म. यष्टीरक्षक होता आणि तो ओपनिंग बॅट्समन होता. अच्छा. आणि वेस्ली हॉल, ग्रिफिथ सारख्या फास्ट बॉलर्सना तो हाफ पिचवर जाऊन ठोकायचा. हं. कळलं तुला कोण? फारुख इंजिनियर बोलतोय. हम्म. तर तो फारुख इंजिनियर मला बॉम्बे टू रोम फ्लाईटला जाताना भेटला. आता तो जरा फुल वस्तू आहे झाला. आता. हम्म. तर रोमच्या नंतर रोम मँचेस्टर अशी पुढे फ्लाईट जाते आणि मँचेस्टरला त्याचा एक गारमेंटचा बिझनेस आहे. हम्म. तर बॉम्बे टू रोमपर्यंत आमची फ्लाईट होती. हम्म. मला कळलं की इंजिनियर फ्लाईटवर आहे, मी जाऊन भेटलो त्याला. हम्म. तो खुश झाला आणि मराठीत बोलायला लागला. अरे बापरे. तो त्याच्या बाजूची सीट रिकामी होती. फ्लाईट तशी फारशी फुल नव्हती, एक्झिक्युटिव्ह क्लास. मला बस इथे बस बाजूला. तर म्हटलं नाही, युनिफॉर्म मध्ये बसणं बरोबर दिसत नाही. तर मला अरे बस रे, म्हणजे असा बिंदास बोलत होता, बस रे, कोण बोलणार नाही, मी आहे ना इथे. म्हटलं नाही आपण असंच बोलूया आपण. मग तो म्हणाला एक काम कर, तुझ्या त्या जरा हॉस्टेसला जरा बोलूशील तर बरं होईल. मी हॉस्टेसला बोलवलं. तोपर्यंत त्यांनी असं काय केलं होतं ना, की त्याची खाली एक बॅग ठेवली होती. त्या बॅगेतनं एक प्लॅस्टिकची पिशवी काढली. त्यातनं त्यांनी काही पानं काढली आणि जेव्हा हॉस्टेस आली ती पानं तिच्या हातात दिली आणि म्हणाला ही पुदिना आहे, हे सगळं पुदिनाची पानं आहेत, जरा 2 कप चहा करशील का? अच्छा, क्या बात आहे. एक माझ्यासाठी, एक माझ्या मित्रासाठी, माझ्यासाठी. हो हो. आणि तिने 2 कप चहा आणून दिले आम्हाला. एक त्यांनी आणि एक मी. मला ह्याचं व्यसनच आहे, मी दर अर्ध्या तासाने पुदिना घातलेला चहा पितो. तर मला पण तो खूप आवडला. मी चहाचा प्रेमी आहे, म्हणजे चहा खूप पितो. आणि शक्यतो मला चहामध्ये असा मसाला वगैरे घातलेला आवडत नाही, किंवा आलं त्यातल्यात मला आवडतं, पण बाकीचं मला काय आवडत नाही. दूध पण जास्त घातलेलं आवडत नाही, त्यामध्ये मी थोडासा काटेकोर आहे. आता पुढच्या वेळे ना आलं, पुदिना आणि देखो तसा प्रयोग मी करून बघितला. तर मध्यंतरी सचिन श्रीलंका टूरला गेला होता आणि त्याने एक डबा आणला. त्याला माझं चहा प्रेम माहिती होतं. त्या डब्यामध्ये 5 वेगवेगळ्या पाती होत्या चहाच्या. ते एवढा सुंदर चहा होता की त्या पातींना असा वास यायचा आणि त्या चहाची वेगवेगळी चव लागायची. आणि मला दूध कमी लागतं आणि शुगर जेमतेम पडली न पडली अशी. आणि तो चहा मी अगदी गुटक्याने असं पीत सकाळ काढतो. पुदिनाचा बघितला, मला खूप आवडला. म्हटलं इंजिनियर साहेब, मला भयंकर आवडला पुदिनाचा चहा. तो म्हणाला अरे पीत जा, म्हणून व्हेरी गुड फॉर हेल्थ ऑल्सो. त्याच्यानंतर मग रूम आल्यावर मी उतरण्यापूर्वी त्यांना परत भेटलो. तर ते म्हणाले थांब जरा 2 मिनिटं. त्यांनी परत बॅग
ओपन केली. बॅगेतचा तो पाऊच काढला त्यांचा हा. प्लॅस्टिकच्या पिशवीचा हा. आणि एका रिकाम्या पिशवीमध्ये त्यातली अर्धी पानं काढून भरली आणि ती पिशवी मला दिली. रूमला गेलास चहा पित जा. आणि तुला खरंच सांगतो, मी रोमला पोचलो 10:30-11 काहीतरी सकाळचे वाजले होते. आणि तिथे रूम मध्ये केटल असते, चहाची केटल. बरोबर टी बॅग्स असतात, नंतर शुगर शॅसेस आणि मिल्क शॅसेस सगळं असतं. ते त्यात मी पुदिनाची पानं घातली आणि असा मोठा ग्लास होता काचेचा. म्हटलं एखाद दुसरा कप पिऊया फ्रेश वाटायला. काय मला तहान लागली होती आणि पहिला कप प्यायलो. म्हटलं दिल अभी तक भरा नाही. दुसरा प्यायलो, अभी तक भरा नाही. तिसरा प्यायलो. मी लागोपाठ रेकॉर्ड केला 10 कप मी एवढे मोठे ग्लास चहाचे पोट भरून प्यायलो. अरे बापरे. तर ही आठवण माझ्या नंतर खूप वेळ लक्षात राहिली. आणि इंजिनियर म्हटलं की मला तो पुदिनाचा चहा आठवतो. तर आजही कधी कधी सकाळी जेव्हा मी पुदिना घालून चहा पितो, चहा आपण ह्याच्यासाठी पितो, इन्स्पिरेशन, स्फूर्ती. आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होती. आणि अशी एक इंग्लिश फेज आहे ना की वेल स्टार्टिंग वेल बिगनर्स हॅव डन इज हाफ डन. सुरुवात जर चांगली झाली तर अर्धाधिक काम पूर्ण होतं आणि अर्धा दिवस तुमचा अर्ध्याहून अधिक चांगला दिवस, तो दिवसच चांगला जातो. तर सर्व या रसिकांना पण हे आहे की तुम्ही सुद्धा असंच काहीतरी दिवसातलं शोधा. सुरुवातीला तुम्हाला आवडणार आहे अशी एखादी गोष्ट करा की तुमचं वेल स्टार्ट इज हाफ डन. त्यामुळे तुमचं अख्खा दिवस चांगला जाईल. तर तुमच्या या चांगल्या दिवसासाठी, चांगल्या सुरुवातीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा भेटू. बॉन होईज. नितीन दादा विवेन रिचंडला भेटले, कालीचरणला भेटले, फारुख इंजिनियरला भेटले. कालीचरणला माझा एक अनुभव आहे की मी 6th grade खेळायला बँकॉकला गेलो होतो. मला कुठलं तरी प्राईज मिळालं. ते प्राईज मी त्यांच्याकडून घेतलं, स्वीकारलं आणि नकळत माझ्याकडून एक गाढवपणा झाला की मी त्यांच्याबरोबर फोटो काढला, पण मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. नंतर माझ्या सरांनी मला फटके घातले की तू कोणाच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. पण लहान होतो, चूक झाली. पण तो अजूनही फोटो माझ्याकडे आहे की मी अल्विन कालीचरणच्या सरांच्या खांद्यावर मी हात ठेवलाय. या फ्लाईट्समुळे नितीनदादाला असे रथी मारती लोक भेटतात आणि हा त्यांच्या एक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. पण एक ते आनंदाचे क्षण नितीनदादा आपल्याबरोबर शेअर करतो, त्यामुळे आपल्याला देखील काही छानसं बरं वाटत असेल काय. पण न चुकता तुम्ही पुदिनाचा चहा प्या, खरंच खूप छान असतो. तूर्तता आम्ही आता चहाचा ब्रेक घेतो. तूर्तता इथेच थांबतो. धन्यवाद.